आई काय छान तयारी केली आहे नाही सगळी. माझे तर डोळेच दिपले, माझी नजरच हटत नाहीये या सगळ्यांवरनं. आणि बाहेर तुम्ही बघितलात ना, वरद आणि बाबांच्या नावाची किती छान रांगोळी काढली. खूपच छान तयारी केली आहे सगळी. हो तर अगं माझ्या नातवाचं यांचं कौतुक होणार आहे आज. आता या दोघांचा कौतुक सोहळा म्हणजे तयारी तर करणारच ना. बाय द वे आजच्या सोहळ्याचे मानकरी पण तेवढेच सुंदर दिसतात. अरे अगदी बरोबर आहे बाबा, खरंच सांगतो. आईने शिवलेल्या या शर्ट मध्ये ना तुम्ही एकदम रुबाबदार दिसताय. हो एकदम डॅशिंग खरंच. हे पुरे काय रुबाबदार काय डॅशिंग काय म्हणजे विशेषण संपतच नाही तुमच्या. पुरे एवढं काय नाही रे. अहो काय अरे श्रीनिवास आलात तुम्ही. वहिनी नमस्ते. या 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 स्वागत आहे तुमचं. येस येस. बरं तुम्ही बसून घ्या ना. प्रमुख पाहुणी यायची वेळ झाली ना. बसा बसा. येस बरं ये. कोण असतील प्रमुख पाहुणे? कोणाच्या हस्ते तुमचा सत्कार होणार असेल? अगं मला तरी कुठे माहिती आहे. जरा धीर धर, कळेलच आपल्याला. आले वाटतं. हो का? या ना सर. या या या. नमस्कार 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 नमस्कार. हां हेच आहे लोकेशन. जय सर या ना. या या लवकर या. काय झालं, असं का बघताय माझ्याकडे? जयंत सर चला ना, आज सगळे वाट बघत असतील आपली. आणि आता आपण वेळेत पोहोचलोय ना, मग आज जायला उशीर व्हायला नको. मला तर असं झालंय की कधी बाबांना एकदाच त्या स्टेजवर जाताना बघते. परत पण खूप खुश असणार आहे. मी तर आत्ताच आमच्या भावी सायंटिस्ट बरोबर फोटोज काढून ठेवणार आहे आणि त्याचा ऑटोग्राफ पण घेऊन ठेवणार आहे. काय माहित पुढे जाऊन त्याला त्याच्या या आतूसाठी वेळ मिळेल ना मिळेल. चला. दिग्विजय काका यांनी जर मला इथे बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी तनू नसून जानू आहे हे त्यांना कळेल. विश्वा आणि मी इतके दिवस एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवत होतो हे सुद्धा त्यांना कळेल. विश्वाला मी जयंतची बायको आहे हे माहीत होतं आणि तरी आम्ही दोघांनी मिळून हे खोटं नाटक रचलं हे कळेल. त्यांनी विचारलं आम्ही हे सगळं का केलं तर काय सांगू मी त्यांना. काय झालं? अशी का उभी आहेस? चल. जानू कम. तुझ्या दादांना इथे बघून तुला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच मलाही बसलाय. पण म्हणून काही असं घाबरायची काही गरज नाहीये. घाबरू नकोस. हे बघ, आपण इथे का आलोय? या लोकांनी आपल्याला सन्मानाने इथे बोलवलंय म्हणून आपण इथे आलोय की नाही? अगं आज इथे माझा म्हणजे तुझ्या नवऱ्याचा आणि तुझ्या नातवाचा सत्कार आहे म्हणून आपण इथे आलोय ना. मग घाबरायचं कशाला? घाबरू नकोस तू.
तसं नाही हो. काळजी तर वाटणार ना. इतक्या वर्षात दादानी एक संधी सोडली नाहीये तुमचा अपमान करायची. आज सगळ्या गावासमोर तुमचा सत्कार आहे. अशा वेळी इतक्या महत्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागायला नको. आज पुन्हा दादा काही बोलले तर. लक्ष्मी, का असा विचार करतेस? असं काही होणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? काय विचारते? स्वतःपेक्षा जास्त. आणि मी हे जे काही प्रोजेक्ट, म्हणजे मी आणि वरदने आम्ही जे प्रोजेक्ट केलं, जो शोध लावला, त्याने इतरांचा फायदा होणार आहे, हे तुला पटतं ना? अर्थात त्यात काही दुमत नाहीच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझे दादा इथे आलेत ना, ते तुझे भाऊ म्हणून नाही आलेत. ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आणि मी सत्कार मूर्ती आहे. त्यामुळे प्रसंगाचं गांभीर्य त्यांनाही असेलच ना ग. हं? आणि खरं सांगू का, मला तर वाटतं ही एक संधी आहे. संधी? अगं, त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करायची संधी. म्हणजे त्यांनाही आज पटेल ना की मी काहीतरी केलंय, मी काहीतरी करू शकतो. म्हणजे असंही होऊ शकेल की आजपर्यंत त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे समज होते, गैरसमज होते, ते दूर होतील. आणि कदाचित ही त्यांच्याबरोबरच्या नात्याची एक नवीन सुरुवात असेल. आणि मी जेव्हा तिथे जाईन ना, स्टेजवर जेव्हा माझा सत्कार होईल, तेव्हा मी जेव्हा तुझ्याकडे बघेन, तेव्हा मला माझ्याकरता अभिमानानं टाळ्या वाजवणारी लक्ष्मी बघायची. या अशा चेहऱ्याची घाबरलेली लक्ष्मी अजिबात बघायची नाही आहे मला. लक्षात ठेव. जानू, तू अशी अचानक बाहेर का आलीस? मी काय म्हणते जैन सर, आपण ना थोडा वेळ बाहेरच थांबूयात हा. अगं पण का? ते काय ना, मला आत ना कसं तरीच होतंय, एकदम असं सफोकेट झाल्यासारखं, म्हणून. जानू, हाऊ इज दिस पॉसिबल? हॉल AC आहे. हो सर, होऊ शकतं ना असं. मला होतंय सफोकेट. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे ना, मला एसीची सवय नाहीये. घरी पण मी सतत AC बंद ठेवते, त्यामुळे मला सफोकेट होतंय. काय झालंय जानूला नक्की? इतका वेळ बाबांचा सत्कार होणार म्हणून ही एक्साइटेड होती, मग अशी अचानक टेन्स का झाली? काहीतरी गडबड आहे. जानू, मला प्लीज खरं सांग, तू नेमकी का अपसेट आहेस? काही झालंय का? मला सांग ना प्लीज. तू माझ्यापासून काही लपवतेस का? प्लीज जस्ट टेल मी.